संघाची जर धुरा पाहिल्यात तर नितीन राजवाडकर, सागर राजवाडकर, वैभव राजवाडकर यांचं नाव तर पुढे यायलाच पाहिजे, कारण काल गोलंदाजी चांगली केली आहे. बावा, संतोष राजवाडकर, श्रीकांत राजवाडकर, संदेश पावसकर, अमक मुरकर, परेश सुर्वे, मंग्या गडदे आणि विन्या पाचचे. विन्या हा एक खेळाडू महत्वाचा आहे, कधी झेल पकडू शकतो स्लिपमध्ये, असा महत्त्वपूर्ण सामना आहे. 7,000चा गेम आहे, ट्रॉफी महत्वाची आहे. परंतु जर पाहिलात तर लिजेंड्स ग्रुप संघाने नाणेफेक आपल्या बाजूने घेत प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं दिसतंय. यंगस्टार संघाकडून बहुतेक विक्रम, नाहीतर विनायक, नाहीतर बंटी, नाहीतर अनिकेत हे 4 खेळाडूंपैकी नक्कीच ओपनिंगला येतील. रसिक प्रेक्षक हो, तुम्ही जे माडाखाली काय खेळताय तिकडे न खेळता हा सामना खेळायला सज्ज व्हा, हा सामना पाहायला सज्ज व्हा. नक्कीच चुरशीचा सामना होणार, चुरस होणार. पंच या सामन्यासाठी कोण लागतात पाहूया. पंचांवर नक्की दडपण असणार, कारण हा चुरशीचा सामना असणार आहे. 7,000 एका सामन्यासाठी लावले गेले, ते 5,000 आहेत ते मंडळाकडून, 2,001 रुपये ते अमितजी घनवटकर यांच्याकडून, आणि ट्रॉफी जी लाभली आहे ती नील राजवाडकर यांच्याकडून. याकडेही लक्ष द्या. खरोखर सांगतोय हा सामना चुरशीचा होणार. चेतन बोरकर, तुम्हाला मी विनंती करतो मंडळातर्फे आणि निनाद, जरा ह्या सामन्यासाठी पंच म्हणून तुम्ही सहकार्य करा. हा एक रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन म्हणून हा सामना आहे. वेळेअभावी थोडासा काही वेळ येतोय, तो वेळ भरून काढायचा आहे. चेतन बोरकर, निनाद, प्लीज मंडळाला सहकार्य करायचं आहे, तुला म्हणून सहकार्य करायचं आहे. सचिन उर्फ पिंट्या, चेतनला साथ द्यायची आहे. परत एकदा टीमची अनाउन्समेंट करतोय. लेजेंड्स ग्रुपकडून नितीन राजवाडकर, सागर राजवाडकर, वैभव राजवाडकर, बाबा राजवाडकर, संतोष राजवाडकर, श्रीकांत राजवाडकर, संदेश पावसकर, अमोक मुरकर, परेश सुर्वे, मंग्या, विन्या. विक्रम दुसरा यंगस्टार संघ, विक्रम, विनायक, बंटी, अनिकेत, शुभम राजवाडकर, शुभम दुसरा राजवाडकर, जितू, स्वप्नील, राज, रुद्र आणि सुराज. इथे मंग्यालेले, तिथे बहुतेक माया असेल. संदेश आणि माया लेजेंड ह्या संघाकडून खेळतील. यंगस्टार संघाकडून जर पाहिला तर यंग म्हणून पाहिला तर रुद्र, राज हे कामगिरी पाहतील. जितू, विक्रम, विन्या, बंटी हे त्याला साथ देतील. पंच चेतन प्लीज, सचिन, पिंट्या, हा महत्त्वपूर्ण सामना आहे. दोन्ही पंचांनी दक्षतेने कामगिरी पाहायची आहे, कारण 7,000ची ट्रॉफी आहे एका सामन्यासाठी. अशी ट्रॉफी कुठे पाहायला मिळत नाही. 7,000 प्लस ट्रॉफी एका सामन्यामध्ये 7,000 कमवायचे आहेत. प्राथमिक गोलंदाज लेजेंड संघाचा कर्णधार नितीन राजवाडकर गोलंदाजीसाठी येणार असं वाटतं की या नितीन नाही, संतोष, सागर राजवाडकर, त्यानंतर संदेश पावसकर चांगले गोलंदाज यांच्याकडे आहेत. फलंदाजीचा मार्ग पण ही चांगला आहे. पाहूया RCC राजवाडी संघ कोणताही निर्णय कधीही बदलू शकतो,
काही जशी री एंट्री असते तसंच हा नवीन सामना एका सामन्यासाठी 7,000 ट्रॉफी. ह्या सामन्यासाठी पंच म्हणून सचिन उर्फ पिंट्या चेतन. बजाव डीजे. ही संतोषी जुने जाणते यंगस्टरच्या समोर जुने जाणते खेळाडू. पहिला चेंडू लेग साईडला तटवला, नक्की झेल होणार. पाहूया वैभव राजवाडकर नितीन राजवाडकरला काही साथ देताना एक झेल सुटतोय. 2 धावा. थ्रो मात्र अप्रतिम. नक्की झेल झाला असता 2 धावा पाहायला मिळतात. बंटी बाद झाला असता. नक्कीच त्यांना जमणार नाही असं वाटतंय, परंतु वैभव राजवाडकर दक्षतेने क्षेत्ररक्षण करताना झेल सुटला चालेल, परंतु चौकारामध्ये रूपांतर होऊ देत नाहीये. परत एकदा रिव्हर्स स्वीप फुल टॉस बनवून खेळला. नक्की चौकारामध्ये रूपांतर होणार असं वाटतंय, पण नैसर्गिक हलताना चेंडू इतरस्त जाताना दिसतो ना. हाही चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच रिव्हर्स स्वीपला ट्राय करणार बंटी. नित्या राजवाडकर यांच्यासाठी बक्षीस आले. ऑल महाराष्ट्राचे सूत्रधार मंगेजी लोगडे. जर बोल्ड काढला तर 500 रुपये. पाहूया नित्या राजवाडकर आपल्याला 507,000 मिळणारच आहेत. पाहूया परत एकदा हा चेंडू जातोय डिक्लेअर बाउंड्रीकडे जाणार नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नक्कीच. दुसरी धावी पळून पूर्ण होते. धावा खूप जमा झालेल्या दिसत आहेत. पाहूया परत एकदा बंटी चांगला समाचार घेतोय. पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळालं म्हणेन. आणि परत एकदा नक्कीच आता मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि क्षेत्ररक्षकाने एक झेल सोडलेला दिसतोय. एक धाव मिळते. एका धावेवर धावसंख्या होते ती 9 धावा. प्राथमिक षटक प्रगतीवरती. आतापर्यंत जर पाहिला तर रिव्हर्स स्वीप फटके बंटी मारू शकतो आणि झेल 2 बंटीचे सुटले असं मी म्हणेन. 2दा बंटी वाचलाय असंही म्हणेन. यंगस्टर संघाला चांगलं योगदान लाभलंय, परंतु संदेश पावसकर आणि सागर राजवाडकर हे खेळपट्टीवर जर आले तर नक्कीच परिवर्तन होऊ शकतं. आणि इथं पायावरती नक्कीच चेंडू इथे डिक्लेअर बाउंड्रीकडे जातो. चेंडू लेग बाय स्वरूपात पंचाकडून खून येते. धावसंख्या होते ती 9 धावा. दहा धावा. कुठेतरी स्कोरर चुकतायत. मगाशी मी 9 सांगितल्या होत्या. परत एकदा 10 धावा. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 2, नंतर चौकार, नंतर 2, नंतर 1, नंतर 1. मग कमी होतील 2. 8च धावा. 8 धावा. नाही गेला. बावा यंग च्या समोर हे जुने जाणते खेळाडू खेळताना या 2 धावा पळून पूर्ण
धावसंख्या होते 10 प्राथमिक षटकामध्ये. नवीन गोलंदाज सागर राजवाडकर नंतर संदेश राजवाडकर हाही येऊ शकतो. सागर येतो बहुतेक. सागर राजवाडकर पाहूया बंटी ह्याला रिव्हर्स स्वीप फटके मारतो का. मगाच्या आधीच्या षटकामध्ये रिव्हर्स स्वीपला प्रयत्न केलाय बंटीने. तोच बंटी पाहूया रिव्हर्स स्वीप मारतो का. या धावा पूर्ण झाल्या प्राथमिक षटकामध्ये. आपल्याला 7,000 प्लस ट्रॉफी ही जिंकायची आहे. आपल्याला हे प्रोत्साहित केलं तर नील राजवाडकर कमिटी 5,000 आणि त्यानंतर अमितजी घनवटकर यांकडून 2,000 ह्या सामन्यासाठी. पाहूया बहुमूल्य वेळ तुम्हाला मिळालाय. बंटी प्राथमिक 2 जीवदानं मिळालेत. पाहूया सागरला एक षटकार मारतोस का. आणि हे यॉर्क लेन चेंडू इथे डिक्लेअर बाउंड्रीकडे चेंडू जातोय. आणि यष्टिरक्षक कोण पाहिलात तर नितीन राजवाडकर. कधी यष्टिरक्षण करताना मी पाहिलंच नव्हतं. ईशान किशन जखमी झाल्यामुळे त्याला आतमध्ये घेतलेलं दिसतंय. तोच यष्टिरक्षक नितीन राजवाडकर. आणि इथे जा तडकवला आणि वयाच्या डोक्यावरून षटकारामध्ये फटारा डीजे. क्षेत्ररक्षक नाही कोणी. पाहूया एक धावचा पळून पूर्ण आणि श्रीकांत फील्ड करतोय. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. परत एकदा पर्या लेजेस्ट 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 वयस्कर खेळाडू विरुद्ध युवा खेळाडू यांच्या दरम्यान सामना चालू आहे. ह्या 2 धावा. ह्या 2 धावांवर धावसंख्या होती ती 19 धावा. पुढील चेंडू एक्स्ट्रा चेंडू घोषित केलाय. 20 धावा फलकावरती. अजूनही मी म्हणेन की 40 धावाच्या आत रोखणं महत्वाचं आहे. पुढील चेंडू अप्रतिम चेंडू. आता मात्र ऑफ साईडला बाहेर टाकला. ओळखलंय पायावरती जर चेंडू टाकला मिडल लेग स्टिकवरती चेंडू टाकला तर हा षटकारामध्ये रूपांतर करतोय. रिव्हर्स स्वीप जर करायचा असेल तर पण ही शॉर्ट पिच चेंडू. आता क्लोज कीपर येतोय का नाही. कीपर परत एकदा पाठी जाताना आणि ते एक्स्ट्रा चेंडू परत एकदा घोषित होतोय. धावसंख्या होते ती 21 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा. एक षटकार पडल्यानंतरही पाहूया बंटीच्या बॅटमधून अजून एक षटकार पाहूया. आणि बंटीच्या बॅटमधून उचललेला आता मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाही दिसत आहे. ह्या 2 धावा. सर्कल संपल्यानंतरही फील्ड सजावट काही दिसत नाहीये. लेग साइडला फलंदाज 2 ओव्हर सर्कल. नवीन नियम. 4 षटकांचा सामना आहे. पुढील चेंडू बंटी. बॉल किती झाले. 5. पुढील चेंडू सागरचा आणि सागरच्या बॅटमधून निघाला. सागरच्या नव्हे सागरच्या चेंडूवरती मारलेला हा षटकार बंटीच्या बॅटमधून. धावसंख्या होती ती. आडवे चेंडू मारतायत असं वया म्हणतोय. धावसंख्या झाले 29. 2 षटकात.
कर पाहूया वैभव राजवाडकर कशी गोलंदाजी करतोय. अनिकेत सामोरं जाणार. काल तर मग 6 चेंडू चांगले टाकलेत आणि इथं हा नक्की झेलबाद होणार. अमोघ मुरकर या कोण झेल होतो पाहूया. परंतु जुने जाणते खेळाडू वयस्कर असल्यामुळे झेल पकडू शकत नाहीयेत. परंतु चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. वैभव राजवाडकर अभिनंदन. खरोखर एकदा परत एकदा तू आपली गोलंदाजी धार किती तीक्ष्ण आहे हे दाखवतोयस. धावसंख्या झाले 30-31. पुढील चेंडू वैभवचा स्लोअर चेंडू. आता मात्र झेल नक्कीच. आता मात्र बावा चेंडू खाली आणि बावाने कंदील पकडलाय. 1 धाव मिळते. एक धाव मिळते. बंटी आता पाहूया रिव्हर्स स्वीप मारतो का. वयाला रिव्हर्स स्वीप जमणारच नाही. नक्कीच जमणार नाही. कारण वया गोलंदाजी अशी करतो. कालही पाहिला तर 6 चेंडू त्याने एका चांगल्या लेंथ वरती टाकली होती. जुना लेंथ त्याने संपादन केली होती. तोच वयाला पाहूया. बंटी षटकार मारतो का रिव्हर्स स्वीपने. रिव्हर्स स्वीप साठी नाही. बंटी शहाणा बनलाय. नाही लेग साईडला फटका खेळलाय. संदू पाऊसकर फील्ड करतोय. एकच धाव मिळणार. धावसंख्या होते ती 33 धावा. 45 धावा. कालचा जरा सामना झाला होता तो बीबीसी भुतेवाडी विरुद्ध पावस. तसाच सामना कदाचित होऊ शकतो. निर्धाव चेंडू. लेग स्पिन मारा. काय करावं ह्या गोलंदाजाला. खरोखर सांगतोय की गोलंदाज परत एकदा रणांगणामध्ये आपली रणनीती आखताना गोलंदाज परत एकदा शॉट आणि पाहूया पर्याच्या डोक्यावरून हा चौकार जाणार. पर्या फील्ड करतो का पाहूया. अजूनही फील्ड होऊ शकतो. सिंगल धावेसाठीचा चेंडू जातोय. धावसंख्या 34 धावा. अप्रतिम गोलंदाजी वया. वाहवा वाहवा. तुझ्या नावाचा उदो हो. खरोच चांगली गोलंदाजी. चौकार षटकार मारायला देत नाहीयेस. चांगली गोलंदाजी करतोय. चांगले फलंदाज समोर आहेत. तरीही तुझी गोलंदाजीची धार परत एकदा तीक्ष्ण दिसते. आरसीसी राजवाडी संघाकडून खेळायला आता तुला सज्ज व्हायला. क्लीन बॉल. हा वया वया वाहवा वाहवा. सागरचा विश्वास पूर्ण यशस्वी ठरला तो वयाने. वाहवा. चौतीस. वया वावा वया फक्त 5 धावा. 29 नंतर 34 आणि अनिकेत सारखा क्लीन बोल्ड. 34 शेवटचा षटक प्रगतीवरती. संदू पाऊसकर 5 ओव्हर. ठीक आहे. माया चव्हाण यांच्याकडून 100 रुपये. पहिला झेल होतो का नाही. बॅटची कडा घेऊन जातोय डिक्लेअर बाउंड्रीकडे.
पाहूया वैभव बोल्ड काढायचा 501 महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र संघाकडून. चाल वया चांगली गोलंदाजी. विक्रम सारख्या चांगल्या फलंदाजाला तू गोलंदाजी करतोयस. थोडासा तुझा गुगली विक्रमने ओळखला. पाहूया पुढील चेंडू वयाचा शॉर्ट पिच चेंडू टाकला. हा चुकीचा चेंडू मी म्हणेन आणि हा षटकारामध्ये रूपांतर होतोय. वया मगाची गोलंदाजी विसरलेला दिसतोय. 2 षटकार बसलेत. धावसंख्या होते ती 55. कुठेतरी चुकतोय वया. तुझ्यावर तो सागरने विश्वास दाखवला. त्या विश्वासाला तू सार्थ ठरत नाहीस असं मी म्हणेन. शॉर्ट पिच गोलंदाजी करतोयस. परत एकदा वयाचा पुढील चेंडू. आत्ता मात्र अप्रतिम चेंडू मी म्हणेन. चालेल आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि इथे झेल आपल्या धावची विना बाद होणार. क्रॉस नाही विना बाद. हा विना बाद झालाय. विनाची जागा घेण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज आयकॉन प्लेयर महेशजीत चव्हाण. छप्पन्न तरीही होऊ शकतो. पर षटकामध्ये 10 धावा मारायच्या आहेत. वयाने ह्या षटकामध्ये 2 शॉर्ट पिच चेंडू टाकले. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू टाकला चालेल कारण महेश चव्हाण आयकॉन प्लेयर आणि संदेशी पावसकर आयकॉन प्लेयर हे 2च प्लेयर आहेत. हा फ्रंट होऊन खेळणार आणि ऑफसाईडला बाहेर दिला तर नक्कीच ऑफसाईडला बाहेर मारणार. पुढे आत टाकला चेंडू आणि ते विक्रम क्रॉस झालेला दिसतोय आणि इथे माया चव्हाण ही बाद होतोय. आता मात्र चांगली गोलंदाजी माया आपल्या वैभव राजवाडकर यांच्याकडून पाहायला मिळते. शेवटचा चेंडू या षटकातील विक्रमसाठी आणि विक्रम फ्रंट होऊन खेळलाय आणि येत आहे चांगली गोलंदाजी. सलग 3 चेंडू निर्धाव बाद. हॅट्रिक और हॅट्रिक. थँक्यू वैभव. चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या झाली 56. 57 धावांचं लक्ष ठेवलंय. तरीही मी म्हणेन लेजेंड ग्रुप राजवाडी संघाला हे कठीण आव्हान नाही. इकडे पाहिलं तर विक्रम विनायक शुभम राजवाडकर जितू असे गोलंदाज पाहायला मिळतील. तर विकेटवर राहिला तर विक्रम आणि रुद्र नाही गोलंदाजी तेवढी करू शकत. परंतु विक्रमची गोलंदाजी खेळून काढणं महत्वाचं आहे. त्यानंतर एक जर पाहिलात तर विनायक राजवाडकर ही गोलंदाजी करू शकतो. ह्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. आणि नितीन राजवाडकर खुद आपल्या खास करून वैभव राजवाडच्या कामगिरीवरती आणि वैभव राजवाडकरने अशी कामगिरी पार पाडली. सकाळपासून चांगला आराम घेतला होता झोपाळ्यामध्ये. त्यानंतर त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळाला. अप्रतिम अशी गोलंदाजी मला पाहायला मिळाली ती वैभव राजवाडकर यांच्याकडून. पाहूया लेजेंड. मी तर असेन यंगस्टारच्या संघाच्या बाजून नसेन, समालोचक नसतो तर पण परंतु मी म्हणेन लेजेंड हे वयस्कर खेळाडू त्यांच्या बाजूने नक्की असेल. आप्पाजी तुमचं काय मत? आपल्याला वयस्कर खेळाडू आवडतील या युवा खेळाडू? वयस्कर खेळाडू. बरोबर आहे आप्पांचंही म्हणणं. वयस्कर खेळाडूंच्या बाजूनेच आम्ही जाणार आणि वयस्कर खेळाडू यांचा गेम चांगला व्हायला पाहिजे. आप्पाजी या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा कोण जमा करू शकतो? सागर या संधू पावसकर कोण करू शकतो? सागर राजवाडकर साठी पसंती दिली ती आप्पा माने आणि अभिनंदन. सागर आणि संधू.
आधी इथे पॅन्डॉलमध्ये यायचं आहे। आता तुम्हाला चिठ्ठीवरती कोण सेमीफायनल खेळणार हे ठरणार आहे। बॅट्समन नेम सागर राजवाडकर स्ट्राईकला आणि संदेश पावसकर नॉन स्ट्राईकिंगला आणि गोलंदाज येतो विक्रम राजवाडकर। 7,000चा गेम आहे। ही ट्रॉफी चमचमती बबन राजवाडकर अजू भुते पाहतायत कोणाच्या बाजून जाईल। पाहूया सागर सर्व मदार आपल्या खांद्यावरती घेतो का? आप्पाचा तर विश्वास आहे आप्पाजी माने यांचा, कारण 11-12 धावा प्रत्येक षटकामध्ये करायचे। एक षटकार एक चौकार, विकेटवर राहणं महत्वाचं आहे। विक्रम नंतर इकडे गोलंदाजीचा मार्क थोडा कमी होईल। विक्रमवर जर अटॅक झाला तर मात्र लेजेंड ग्रुप उजवा। हा लेग स्टिक सोडून गेला चेंडू, पंच वाईड घोषित करतात। संतोषजी राजवाडकर तुम्हाला काय वाटतं, हे आपल्या जुने जाणते खेळाडू जिंकतील की यंगस्टार जिंकतील? तुम्हाला काय वाटतं? जुने जाणते हे जुने जाणतेच आपल्या बाजूने असणार, कारण त्यांनी जरी क्रिकेट खेळल्यानंतर क्रिकेट सामने पाहिलेत। आप्पाजीच्या नंतर संतोषजी राजवाडकर यांचंही म्हणणं आहे की आमचे जुने जाणते जिंकणार आणि मीही जुने जाणत्यामध्येच आहे। वय वर्ष 44, परत एकदा 45, हा वाईड चेंडू 2 धावा, एकूण 4 धावा। आता सागरला विकेटवर राहणं महत्वाचं आहे, कारण मी म्हणेन तर धावा आल्या आहेत विना आकारानं आक्रमक फटका खेळणं चुकीचं आहे। कारण जर पाहिलात तर 2 जे क्षेत्ररक्षक बाहेर ठेवले गेलेत ते अनिकेत आणि जित्तू। असं तुम्हाला वाटतंय? सुशीलजी भुते यांना वाटतंय फिल्डिंग वाले जिंकणार। महेशजी चव्हाण तुमच्या बाजूने एक फक्त सुशील भुतेचा एक ओठ भेटलेला आहे। सुशीलजी भुते म्हणतात की फिल्डिंग वाले जिंकणार, ट्रॉफी आपल्या हातामध्ये घेऊन आहेत। पाहूया कोणाच्या बाजूने जात आहे। आता क्लोज कीपर आलाय, सागरने विकेटवर राहणं महत्वाचं आहे आणि आता मात्र निर्धाव चेंडू गेला तरी एका चेंडूच्या 4 धावा त्या गोलंदाजाने मोजलेल्या आहेत। आपल्याला 11 धावा करायच्या प्रत्येक षटकामध्ये, ह्याकडेही लक्ष देणं महत्वाचं आहे। पाहूया परत एकदा सागर राजवाडकर आणि ऑफसाईडला परत एकदा क्लोज कीपर आल्यानंतर दडपण आलेलं दिसतंय। कुठेतरी दडपणाखाली खेळताना सागर राजवाडकर दिसतोय। विक्रमी आता नक्कीच गोलंदाजीचा मार्ग बदललाय, परंतु मी सागरला कानमंत्र देईन नक्कीच विकेटवर राहणं महत्वाचं आहे। पुढील चेंडू यॉर्क लाईन चेंडू पाहूया, लेग साईडला ढकललाय, इथे फील्ड होतोय चेंडू, धाव मिळते। एका धावेवर धावसंख्या होते ती 5 धावा। निर्धारित 5 षटकांमध्ये आपल्याला करायच्या त्या 56 धावा। हे विक्रमचं षटक सोडल्यानंतर एकोदा गोलंदाज नक्कीच तुम्हाला उजवा मिळू शकतो फलंदाजीसाठी, परंतु एखादा गोलंदाज जो असेल तो कदाचित ही करिश्मा करू शकतो, याकडेही लक्ष द्या। अजूनही वेळ गेलेली नाही, दोन्ही संघाच्या बाजूने सामना आहे। बबन भुते यांच्याकडून 2 षटकार मारले सलग तर संधूला 101 रुपये पारितोषिक होतं, परंतु नाही, चेंडू डिफेन्स केलाय, एकच धाव मिळते। 6 धावा प्रत्येक षटकामध्ये जर पाहिलात तर 56 धावांचं लक्ष्य आहे। 11 जरी केल्या तरी 55 होऊ शकतात। 56 धावांचं लक्ष्य गाठायचं तुम्हाला आणि जर एखादा गोलंदाजाला टार्गेट करणं महत्वाचं आहे। पाहूया विक्रमला टार्गेट केलं नाही गेलंय, परंतु विक्रमने एक्स्ट्रा चेंडू टाकलेत, याकडे फलंदाजाने ओळखलंय। ही विक्रमचं षटक 56 झालाय, 57 करायचा आहे आणि हा आक्रमक फटका नक्कीच गॅप मध्ये नाही। महेश चव्हाण फील्ड करणारे सागरला जीवदान दिलंय, कारण सागरची त्याची काहीतरी दोस्ती, एक ग्रामीण शब्द असतो ती गोटी, फटीत गोटी, ती त्याने मुद्दाम झेल सोडलेला दिसतोय। धावसंख्या झाली ती 7 धावा, अजूनही 50 धावांची गरज आहे। डिक्लेअर बाउंड्रीकडे एका धावेसाठी चेंडू जातोय।
सलग ना सलग ना रे हे सलग ना. धावसंख्या झाले ते 8 धावा. पूर्ण इनिंग मध्ये 2 षटकार मारले तर सुशीलजी भुते यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. पूर्ण इनिंग मध्ये 2 षटकार मारायचे आहेत. कंपल्सरी 2 षटकार मारायचे. 1 टप्पा चौकार जाईल. वयाने इकडे 101 रुपयाचं पारितोषिक कमवले. शेवटच्या षटकामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले परंतु नंतरचे 3 चेंडू चांगले निर्धाव टाकलेत. 3 गडी बाद केले. 1 धाव बाद त्यानंतर 2 गडी बाद केलेत. नवीन गोलंदाजी विनायक राजवाडकर हा हाफ पिच चेंडू टाकणार. सागर त्याचा पुरेपूर फायदा घेणार. पाहूया. अप्रतिम चेंडू गुडलेन स्पॉटला ऑफ साइडला बाहेर. बाहेर जाऊन खेळणं महत्वाचं आहे कारण गोलंदाज ऑफसाईडला बाहेर गोलंदाजी करतोय. आणि इथे एक्स्ट्रा चेंडू चेतन आम्हाला लाभलेले चेतनजी बोरकर पंच यांच्याकडे एक्स्ट्रा चेंडू घोषित केला जातोय. त्यानंतर त्यांना साथ देत आहेत ते सचिनजी सुर्वे हे 2 आम्हाला दक्ष असे पंच लाभले आहेत. एक एक्स्ट्रा चेंडूमुळे धावसंख्या होती ते 12 धावा. पाहूया प्रत्येक षटकामध्ये 11 धावा जमा जवळ करायचे आहेत आणि ते नक्कीच नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी विनायककडून. विनायकने निर्णय चुकीचा घेतला असं मी म्हणेन. लेजंड ग्रुप संघाकडून खेळणं महत्त्वाचं होतं परंतु थोडासा यंग वाटतं त्याला. त्या यंगस्टार संघाकडून खेळताना विनायकचा लेग स्टिक सोडून जाणारा होता किंवा स्टिकवरून जाणारा चेंडू असेल. वाईड बॉल प्लस डिक्लेअर बाउंड्री. 2 धावा पाहायला मिळतात. ह्या 2 धावेवर धावसंख्या होते 14 धावा. कुठेतरी लेजंड संघ ह्या ट्रॉफीपासून लांब जाताना दिसतोय. कुठेतरी आक्रमकता पाहायला मिळाली पाहिजे. आणि त्या ऑफ साईडला चांगला फटका आहे. पाहूया इथे फील्ड होतोय. 1 धाव मिळते. एका धावेवर धावसंख्या होते ते 15 धावा. चांगलं षटक पाहायला मिळालं ते विनायककडून. त्यानंतर जितू आणि शेवटच्या षटकामध्ये जर 6 चेंडू 20 धावा जरी आल्या तरी चालू शकतात परंतु आतापर्यंत धावा झाल्यात त्या 15. अजूनही आपल्याला ह्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. फील्ड सजावट चेंज केली जाते. पाहूया संधू 2 षटकार 101. हा 1 रुपयासाठी 1 धाव. 2 षटका अखेर धावसंख्या होते ती 16. अजूनही आपल्याला करायच्या आहेत त्या 18 चेंडू 41 धावा. विक्रमच टाकणार नक्कीच मी म्हणेन कारण दडपण टाकायचं हे महत्त्वपूर्ण. 2 गडी बाद करायचे आहेत. प्राथमिक गोलंदाजाने येणं महत्त्वाचं आहे. जर नौका गोलंदाज यांच्या समोर आला तर एका षटकामध्ये ते 20 का 25 धावा जमा करते. चला बचाव डीजे.
पाहूया. जसं मी म्हटलं तो विक्रमनी येणं महत्वाचं आहे. हा खरा निर्णय योग्य मी म्हणेन, कारण जर पाहिलात तर हा प्राथमिक गोलंदाज आहे. ह्या 2 विकेट्स महत्वाच्या आहेत. इथे डिक्लेअर बाउंड्रीकडे चेंडू जातोय 1 धावेसाठी आणि एका धावेने सागरच्या खात्यामध्ये 1 धाव मिळते, संघाच्या खात्यामध्ये 1 धाव होते. तरीही गुणतालिकेला जर विचार करता तर षटकार चौकार पाहायला मिळत नाही. अजून संधू शांत आहे, सागरही शांत आहे. मी म्हणेल ह्या दोन्ही फलंदाजांनंतर अटॅक करणं महत्वाचं आहे, परंतु आता कुठेतरी अटॅक करणं महत्वाचं आहे. गोलंदाजावरती एखादा चौकार षटकार मारणं महत्वाचं आहे. संधूसाठी तर बबन भुतेकडून प्राईज आलेला आहे आणि इथे गोलंदाजा डोक्यावर मारला, नक्की चौकाराच्या दिशेने चेंडू गेला असता. नैसर्गिक चेंडू इतरस्त जाताना नाही जातच आहे, थांबतोय आणि 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. इथं नक्कीच जर इतर ग्राउंडचा विचार केला तर नक्की चौकारामध्ये चेंडू रूपांतर होऊ शकला असता. सागरने ओळखलंय कुठेतरी आक्रमकता दाखवणं महत्वाचं आहे. फुल गॅप होती लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये आणि विक्रम ओळखून आहे की कदाचित सागर लेग साईडला जास्त खेळेल, पण सागर समोरही खेळण्यामध्ये सज्ज आणि परत एकदा ऑफ साईडला तटकवलाय. 1 धाव मिळते. या एका धावेवर धावसंख्या होते ती 20 धावा. अजूनही आपल्याला करायच्या त्या 37 धावा कमी पडतायत. 37 धावा तुम्ही जमा करू शकता जर ह्या षटकामध्ये 7 राहिलेल्या 12 चेंडूमध्ये 30 करू शकता. कारण संदेश पावसकर ह्याच्याकडे तेवढी जान आहे, सागरकडेही तेवढीच जान आहे आणि सागरच्या संधूच्या बॅटमधून निघाला इथे धावबाचा चान्स आहे, परंतु नाही. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. विनायक राजेवर फील्ड करतोय. 1 धाव मिळते संधूला. पाहूया. 7,000चा प्रश्न आहे, ट्रॉफीचा प्रश्न आहे. मानाचा चषक, भावका चषकावरती नाव कोण कोरणार आहे हा नंतरचा विषय आहे. त्याआधी हे RCC राजवाडीच्या ग्राउंडवरती भावकीत जी एक ट्रॉफी ठेवली आहे त्या भावकीतल्या ट्रॉफीवरती कोण नाव कोरतोय ते पाहणं महत्वाचं आहे. युवा ब्रिगेड या वयस्कर खेळाडू. पुढील चेंडू आणि इथे चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अनिकेत जिथपासून किपर म्हणून आलाय तिथपासून गणित पलटलेली दिसत आहेत, नाहीतर वयस्कर खेळाडू उजवे होते. पाहूया विक्रमचा पुढील चेंडू सागरला. परत एकदा डिक्लेअर बाउंड्रीकडे चेंडू. 1 धाव मिळते. षटक संपते. 3 षटका धावसंख्या होते ती 22 धावा. राहिलेला 12 चेंडूमध्ये 35 धावा. पाहूया कोणता गोलंदाज येतोय. नक्कीच जितू येणार. इथे आक्रमकता दाखवणं महत्वाचं आहे. जितूवरती आक्रमण करणंच महत्वाचं आहे. शेवटच्या षटकामध्ये 20 झाल्या राहिल्या तरी चालू शकतात. 9 का गोलंदाज मिळेल, परंतु ह्या गोलंदाजावरती 15 धावा लयलूट करणं. विक्रमच्या ओव्हर संपल्यानंतर संधू पावसकर आणि सागर राजवाडकर यांच्यावरती जास्त मदार असेल. ह्या षटकामध्ये 15 धावा होणंच महत्वाचं आहे. किपर चेंज येतोय. बाबू राजवाडकर जुना जाणता किपर येतोय. गोलंदाज बहुतेक कोण येतो पाहूया. अनिकेत राजवाडकर येतोय असं जाणवतंय. किपर चेंज झाल्यानंतर समजलं होतं हा विषय. पाहूया किपर संधू पावसकर त्यांना विचारतात किपरला तुम्ही क्लोज राहताय की तुम्हाला चेंडू दिसेल का, मी कुठे जाऊन खेळू, असाही विचार पडतोय. बॉलरने मानिकेत राजवाडकर. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. त्यानंतर जितू हा एक गोलंदाज नक्की असणार. जर यंगस्टार राजवाडी संघाकडचा विचार केला तर आता ह्या दोन्ही फलंदाजांनी फलंदाजी कशी करायची आहे, कारण खूप वेळ घालवलाय. तुमची नजर बसलेली असेल. षटकार पाहूया. पहिला षटकार आणि ते बॅटच्या वरच्या बाजूला नाही खालच्या बाजूला लागला आणि ते विनायकने झेल पकडला आणि अनिकेतला मिळालेलं पहिलं यश. नवीन फलंदाज कोण येतो पाहूया.
वैभव राजवाडकर आणि बक्षीस इथे कॅन्सल झालंय. संधू पावसकर बाद झालाय. वैभव राजवाडकर यांनी जर एक षटकार मारला तर सुशील भुते यांच्याकडून 101 रुपये. एक षटकार आणि ऑफसाईडला एक्स्ट्रा कव्हरला जर चौकार मारला तर 50 रुपये. इथे बक्षिसाची खैरात आहे वयासाठी. ऑल महाराष्ट्र संघाचाही फोन येतोय. वैभव राजवाडकर यांच्यासाठी ऑल महाराष्ट्र संघाकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये. पाहूया आप्पाजी माने यांचं त्यांनी बक्षीस कमवलंय. त्यानंतर आता सुशीलजी उर्फ बबन भुते यांच्याकडून एका षटकाराला 101 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 501 रुपये वैभव राजवाडकर यांच्यासाठी. वाईड बॉल प्लस एक डिक्लेअर बाउंड्री, एकूण 2 धावा. गोलंदाज घाबरलेला दिसतोय. नो बॉल दिलाय पंचाने. वाईड नाही, लॉबीच्या बाहेर पडलाय, त्यामुळे फ्रीड असेल. आणि शुभम राजवाडकर यांच्याकडून वैभव राजवाडकर यांनी जर षटकार मारला तर 500 रुपये पर षटकाराला जर विचार केला तर 1100 रुपये वैभव राजवाडकर यांना मिळणार आहेत. शुभम राजवाडकडून 500, सुशील भुते यांच्याकडून 100, ऑल महाराष्ट्र संघाकडून 500 रुपये. हा निर्धाव चेंडू. वैभव अजूनही तुला वेळ गेलेली नाही आहे, तू मारू शकतोस. आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तुझे फटके पहिले जुने. जर चौकार मारलास तर 51 रुपये आप्पा मानेकडून. आणि नाही जमत आहे, तू व्हॉल्टा शॉट खेळतोयस. ऑफ साईडला बाहेरून ओढायचा प्रयत्न आहे. ऑफ साईडला बाहेर जाऊन खेळणं महत्त्वाचं आहे. या लेग साईडला बाहेर जाऊन तिकडे जे ग्रीन जर्सी घातलेला आहे त्याच्याकडे चेंडू टाकणं महत्त्वाचं आहे. निर्धाव चेंडू. कुठेतरी 7000 गमावलेले आहेत तुम्ही. पुढील चेंडू अनिकेतचा. पाहूया पुढील चेंडू. वैभव 500. परत एकदा निर्धाव चेंडू. ऑफसाईडला बाहेर चेंडू सोडवतोय गोलंदाज. याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आता मात्र सामना एकतर्फी झालेला दिसतोय. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागेल. अनिकेतचा पुढील चेंडू. निर्धाव चेंडू. कर्णधार रागवले. धावसंख्या झाले 3 षटका अखेर, 4 षटका अखेर 24. सागर राजवाडकर 33 धावा, 6 चेंडू 33 धावा. जितू गोलंदाजी येत नाहीये. शुभम राजवाडकर येतोय. 5 षटकार मारलात, एखादा चेंडू तुम्हाला एक्स्ट्रा मिळाला तर कव्हर होऊ शकता. तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागेल पहिल्या चेंडूपासून. विकेट्सला महत्त्व नाही आहे तर प्रत्येक चेंडूला ट्रॅव्हल करणं महत्त्वाचं आहे. कसा चेंडू तुम्ही खेळताय ह्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. ब्लॉकरला टाकला चेंडू, काही गरज नाही आहे, ओळखलंय. तरीही 5 चेंडू 33 धावा. सुरुवातीच्या षटकामध्ये वाटलं होतं हे वयस्कर खेळाडू नक्की जिंकतील आणि ते तडकवलाय चेंडू. गॅपमध्ये आहे, नक्की चौकारामध्ये रूपांतर होईल. नाही होत आहे. आणि वैभव राजवाडकरसाठी आजनी हे जे 1100 रुपयाचं पारितोषिक आहे ते लागू आहे. शुभम राजवाडकरकडून 500, महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र संघाकडून 500. तरीही सर्कलच्या बाहेर मारलेला आहे. 1 धाव मिळते. बहुतेक सामना सोडून खेळलेला आणि सामना जवळजवळ यंगस्टार राजवाडी संघाच्या बाजूने झुकलेला पूर्णता दिसतोय. शुभम ही तितक्या दक्षतेने गोलंदाजी करतोय. एक्स्ट्रा नो बॉल चेंडू टाकत नाही आहे. परत एकदा लेग साईडला तडकवलाय. काही गरज नाही. वैभवने सांगितलं तूच खेळ. नंतर माझ्यावरती 1100 रुपयाची बोली लागलेली आहे, त्यामुळे मी काही फलंदाजीसाठी येऊ शकत नाही. ह्याचा विचार करता
वयाने सांगितलं सागर तूच एक षटकार मार. पुढील चेंडू सागरसाठी शुभम राजवाडकर. त्यानंतर मी ज्या संघांना मी पुकारणी दिल्या त्या संघाच्या सर्व संघनायकांनी लगेच यायचंय. षटक संपायला आलंय, ह्याकडे लक्ष द्या. नाहीतर जे संघ इथे उपस्थित असतील एक एक्स्ट्रा प्लस डिक्लेअर बाउंड्री, एकूण 2 धावा. जे संघ उपस्थित असतील त्यांच्यामध्येच हा चिट्यांचा कौल केला जाईल. गोपालकृष्ण मालगुण, बीबीसी भुतेवाडी, यंग बॉयज कालबादेवी, साईबाबा कचरे. नक्कीच डायरेक्ट हिट. आणि विक्रम सारखा डायरेक्ट हिट करण्यामध्ये माहीर, थ्रो करत असतानाही तितकाच थ्रो दक्षतेने करतो, फक्त गोलंदाजी थ्रो करत नाही. पुढील चेंडू आणि मया चव्हाण आयकॉन प्लेयरचा संघ विजयी. मया चव्हाण खुश विजयी आणि हात दाखवून फरारी दाखवले घार.